सीमाताई, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की 2007 साली एवढ्या राजकीय संघर्षातून अण्णा सत्तेत बसले आणि महिलांच्या जिव्हाळ्याचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न त्यांनी पहिल्यांदा सोडवला. एक महिला म्हणून, गृहिणी म्हणून किंवा त्यांची पत्नी म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं बघता? पहिला प्रथम पाण्याची ज्यावेळेस पाणी नव्हतं ना, म्हणजे वस्तीला पाणीच नव्हतं, ज्यांच्या घरासमोर नळ असून तिथं लोक पाणी आणायला जायची. एक हंडा दिला, 2 हंडे दिले पाण्याचे नाही. मग मी ह्यांना बोलले, आपण पहिलं पाण्याचा लोकांच्या पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. टँकर देण्यापेक्षा आपण पाणी देऊ. आपण टँकरने पाणी द्यायचं, पैसे घ्यायचं हे आपल्याला बरं नाही वाटत. त्यापेक्षा आपण पाण्याची त्यांना नळ देऊन एक पाईपलाईन करू, आपण त्यांच्यापर्यंत घरापर्यंत पाणी जाईन, असं त्यांना पण लांब जाण्यापेक्षा जवळ सोयी होईल. अशा ह्यानी मी त्यांच्याशी महिलांची कायमस्वरूपी समस्या सोडवण्यावर तुम्ही फोकस केला. अण्णा ताई असं म्हणतायत की टँकरचा काहीतरी मुद्दा ते मांडतायत, काय नेमकं काय मुद्दी आहे? त्यावेळेस जर मी समजा नळ जोडले न करता मी जर त्यावेळेस टँकर घेतला असता, विकत पाणी दिलं असतं, तर मी आज म्हणजे एकदम मोठा करोडपती पण झाला असतो. मी टँकर माफिया म्हणलं तरी झालं असं. असे हा असा विषय माहिती. त्यावेळेस मी जर लोकांना जर तेच पाणी देत असेल आणि मी जर त्यावेळेस टँकर घेऊन जर पाणी विकलं असतं तर आज तुम्ही करोडपती झालं असतो मी त्या ह्याच्यातूनच. मी पण मी ते मला माझं राजकारण यायचं म्हणजे माझं उद्दिष्ट पैसे कमायचं नाही. आणि मी कुणाचाही आजपर्यंत एकही रुपया कधी खाल्लेला नाही कशात. कुणाच्या घराच्या नोंदी असू द्या, कुणाच्या काय असू द्या, किंवा कॉन्ट्रॅक्ट असू द्या, त्याच्याकडे कमिशन असू द्या, काय असू द्या, असं एकही जरी माणूस तुम्ही दाखवला त्या राजकारणातून मी आज ह्याच ठिकाणी मी सांगण्यास येईल. प्रभाग क्रमांकच्या सुज्ञ नागरिकांना मला एक गोष्ट सांगायची आहे की मुलाखतीच्या सुरुवातीलाच अण्णांच्या डोळ्यात पाणी आलं. सीमाताई देखील भावूक झाले. प्रसंग होतात त्यांना त्यांच्या माणसाने दिलेली साथ किंवा राजकारणात झालेले षडयंत्र त्यांच्यावर झालेले आहे. पण जेव्हा कधी या माणसाला पहिल्यांदा सत्ता मिळाली तेव्हा या माणसाने या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवली. संवेदनक्षम नेता म्हणून आपली कर्तव्याची बाजू पूर्ण केली. टँकरच्या माध्यमातून करोडो रुपये मिळाले असते, पण ती संधी डावलून जनसामान्यांचा, महिला भगिनींचा प्रश्न, जो पाण्याचा गंभीर प्रश्न आहे, तो सोडवण्याला प्राधान्य दिलं आणि कायमस्वरूपी आजच्या तारखेपर्यंत त्यांनी घेतलेल्या त्या निर्णयाचा फायदा या सगळ्या लोकांना झाला. तुमच्यासारखे लोक जर खऱ्या अर्थानं प्रभागाचं नेतृत्व करत असतील तर लोकांचं जगणं सोपं आणि आनंदी होईल, यात काही वाद नाही.